नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण काशीफळ भोपळ्याचे घारगे कसे बनवतात ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे काशीफळ भोपळा घेतलेला आहे. तो मधोमध चिरून घ्यायचा आहे पहा. त्यानंतर आपण याच्या फोडी करणार आहोत. तर फोडी ह्या बारीक केल्या तरी चालतात. तर याला आपण वाफवून घेणार आहोत. तर पहा, या पद्धतीने आपण फोडी कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्धी कढई भरेल इतकं पाणी टाकायचं आहे व यावरती पुरणाची चाळणी ठेवायची आहे. तर ह्या सर्व फोडी आपण त्या पुरणाच्या चाळणीत वाफवून घेऊया. तर पहा, छान अशा आपल्या फोडी वाफवलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्या पुरणाच्या चाळणीत सर्व फोडी चाळून घेणार आहोत. तर साल पण निघते त्याची व फोडी पण छान अशा स्मूथ होतात. तर पहा, पाण्याचा एकही थेंब आपण वापरणार नाहीत. तर आपले हे सर्व चाळून झालेलं आहे मिश्रण. त्यानंतर आपण गूळ घेणार आहोत. गूळ हा बारीक चिरून घ्यायचा आहे. बारीक चिरायचं जेणेकरून आपल्याला ते सोपं जातं सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी. तर पहा, आपण त्याच कढईत जो गूळ आहे ना चिरलेला तो टाकणार आहोत व मिश्रण सर्व एकजीव होईपर्यंत छान असं परतत राहायचं आहे. यानंतर आपण अर्धा चमचा विलायची पूड टाकणार आहोत. तर पहा, आपले हे सर्व मिश्रण असं एकजीव झालेलं आहे छान असं. त्यानंतर आपण हे थोडंसं थंड करून आपण यात गव्हाचं पीठ टाकणार आहोत. तर पहा, या पद्धतीनं गव्हाचं पीठ टाकायचं आहे व ते चमच्याच्या सहाय्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. ते पहा, चांगलं मिक्स व्हायला आहे. यानंतर आपण हाताच्या सहाय्याने याला मळून घ्यायचं आहे. छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तेल लावत आहे. तर पहा, छान असं आपलं कणिक मळून झालेलं आहे. घट्टसर मळायचं आहे. यानंतर आपण पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे हे घारगे लाटून घ्यायचे आहेत व गरम तेलात हे तळून घ्यायचे. गॅस हा मध्यम ठेवा, मीडियम ठेवा, जेणेकरून पुऱ्या ह्या करपणार नाहीत. ठीक आहे. तर या पद्धतीनं सर्व घारगे आपण तळून घेणार आहोत. तर पहा, चवीला अगदी छान लागतात आणि म्हणजे कोणालाही आवडतील अशी ही सोपी रेसिपी आहे. करायला पण अशी काही अवघड नाही. घारगे नाव ऐकलं की थोडंसं हे होतं, अवघड वाटतं की हे कसं असेल काय असेल, पण खूप सोपं आहे करायला. या पद्धतीने केलं तर काही कोणालाही जमतील. ठीक आहे. तर पहा, आपले सर्व घारगे हे तळून झालेले आहेत. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. न्यू मेंबर आहे, चुका माफ करा.